तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आतुरता लागली होती आणि ती आतुरता आता संपलेली आहे. आपलं प्रोव्हिजनल हॉल तिकीट सी सेलने रिलीज केलेलं आहे. तर प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये तुमचं सिटी इंटिमेशन दिलेलं असतं आणि काही डिटेल्स दिलेले असतात, जसं की एक्झामिनेशन कोणत्या दिवशी असणार आहे, कोणत्या शिफ्टला असणार आहे आणि एक्झामिनेशनचा टाईम काय असणार आहे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर जाणून घेऊया यामध्ये काय-काय गोष्टी आहेत, कसं प्रोव्हिजनल हॉल तिकीट डाउनलोड करायचं आणि पाहायचंय. तर सर्वांचं सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण प्रोव्हिजनल हॉल तिकीट बद्दल सर्व माहिती बघणार आहोत आणि त्यासोबतच फायनल हॉल तिकीट केव्हा येईल याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रोव्हिजनल हॉल तिकीट काढण्यासाठी सीईटी सेलच्या ह्या वेबसाईटवरती जावं लागेल. राईट कॉर्नरला तुम्हाला दिसेल सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026 अँड 2027. त्यावरती क्लिक करायचंय. लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल होता तोच ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन वरती क्लिक करायचं आहे. तुमचं प्रोफाईल ओपन होईल. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड असं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र एमबीए एमएमएस सीईटी 2026 गेट हॉल तिकीट वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होईल. यामध्ये डाउनलोड ॲडमिट कार्ड असं ऑप्शन तुम्हाला दिसेल. यामध्ये डाउनलोड वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रोव्हिजनल हॉल तिकीट असणार आहे. हे हॉल तिकीट तुम्हाला प्रिंट करून एक्झामिनेशनला घेऊन जाता येणार नाही. फायनल हॉल तिकीट जे आहे ते एक्झामिनेशनच्या 4 दिवस आधी येणार आहे. म्हणजे 2 तारखेला तुमचं फायनल हॉल तिकीट जे आहे ते येऊ शकतं. प्रोव्हिजनल हॉल तिकीट आणि फायनल हॉल तिकीट जवळपास सिमिलर दिसणार, बट यामध्ये एक फरक असेल, की फक्त सिटी तुम्हाला इंटिमेट केलेली असेल, परंतु फायनल ॲड्रेस जो आहे, जो फुल ॲड्रेस जो आहे एक्झामिनेशन सेंटरचा, तो दिलेला नसेल. तो फुल ॲड्रेस तुम्हाला फायनल हॉल तिकीटवरतीच दिसणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला 2 तारखेला फायनल हॉल तिकीट डाउनलोड करावं लागेल. तर आता उशीर करू नका. फटाफट प्रोव्हिजनल हॉल तिकीट डाउनलोड करा आणि सिटी कुठे आहे, लांब आहे, जवळ आहे, सर्व गोष्टी जाणून घ्या आणि तयारीला लागा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 9 मेचा जो आपला अटेम्प्ट आहे, त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करायची आहे आणि त्याकरिता 1 एप्रिलपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण सिलेबस, संपूर्ण चॅप्टर जे आहे ते लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केले जातात, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. मग काही कारण असेल तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल, तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहून सुद्धा तुमची तयारी करू शकता. त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ है ना, या सर्व गोष्टी तुम्हाला तयारीसाठी या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, अजिबात विसरू नका, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील.